कोकण म्हणजे पर्यटनाची भूमी. तालुका जिल्हा रत्नागिरी असणाऱ्या आणि रत्नागिरी मुख्य शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गणपतीपुळेमधील गणपती बाप्पाचं मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने इथे भाविक पर्यटक भेट देत असतात आणि आपल्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असतात. आणि आणखीन वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे मंदिराला लागूनच अगदी मंदिराच्या समोरच असलेला समुद्र किनारा, विस्तीर्ण लांब लचक आणि निळाक्षराचा समुद्र किनारा. तर या समुद्रात येणारे पर्यटक भाविक अगदी पोहण्याचा, डुंबण्याचा मनमुरादपणे आनंद घेत असतात. आणखीन एक या बीचवरील आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे बीच ॲक्टिव्हिटी किंवा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी. तर या इथे चालणाऱ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये जेटस्की राईड, बनाना राईड, बंपर राईड, त्यानंतर पॅरासेलिंग अशा वेगवेगळ्या राईड हे पर्यटक करत असतात आणि त्याचा देखील अगदी मनमुरादपणे आनंद घेत असतात. तर आपण सामर्थ्य वॉटर स्पोर्ट्स अंतर्गत काय काय बीच ॲक्टिव्हिटी चालतात तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर गणपतीपुळे सर्वांना माहितीच आहे, इथे लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी भेट देत असतात. पर्यटक भाविक यांचा अनोखा मेळ तिथे जमलेला असतो. गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच असलेला अथांग असा समुद्र किनारा सगळ्यांचं नक्कीच लक्ष वेधून घेत असतो, सर्वांना आकर्षित करत असतो. आणि या गणपतीपुळे बीचवर चालणाऱ्या ज्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या देखील सगळ्यांचं लक्ष आकर्षित करून घेत असतात. आणि त्यामध्ये बंपर राईड, बनाना राईड, जेटस्की राईड, स्पीडबोट राईड तर अशा वेगवेगळ्या राईडचा समावेश असतो. तर आपण देखील आता गणपतीपुळे बीचवर जातोय आणि तिथल्या या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचा आता आपण आनंद घेणार आहोत. तर तिथे नेमक्या कशा कशा राईड चालतात तर ते देखील तुम्हाला दाखवणार आहोत. तर गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर आता आपण आहोत आणि गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरील सगळं आकर्षित करणारं सर्व पर्यटकांना तर हे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे. तर आपला मित्र आहे तेजस. तर तेजस, आपल्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचं नाव काय? सामर्थ्य वॉटर स्पोर्ट गणपतीपुळे. तर ह्या वॉटर स्पोर्ट्स अंतर्गत आपल्या कोणत्या कोणत्या राईड चालतात? ड्रॅगन राईड आहे, स्पीडबोट आहे, जेटस्की राईड आहे, डिस्को राईड आहे, बनाना राईड आहे, स्लीपर राईड आहे. 6 राईड आपल्याकडे आहे. साधारण या राईड करण्यासाठी किती वेळ लागतो? एका राईडला 1 मिनिट तरी जातो, 1 ते 6 मिनिटं. 1 ते 6 मिनिटं जातो. एका राईड 6 राईड आहेत, म्हणजे असं पॅकेज वगैरे आहे का आपल्याकडे? हा पॅकेज आहे ना आपल्याकडे. जर आपण पॅकेज घेतलं तर आपल्याला 6 राईड वेगवेगळ्या केल्या तर त्याच्या 1200 रुपये किंमत होते. ओके. आणि जर पॅकेज केलं तर त्याचं 900 रुपये एका माणसाला प्रति व्यक्तीला होतं. म्हणजे 6 राईड केल्या तर प्रति व्यक्ती 1200 रुपये आणि कॉम्बो कॉम्बो घेतला तर 900 रुपये. 6 राईड. ओके. तर आपण देखील आता या राईडचा आनंद घेणार आहोत संपूर्णपणे हा गणपतीपुळे समुद्र किनारा. तर गणपतीपुळे बीचवर बरेच असे छोटे छोटे व्यवसाय आहेत. समोरच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि इथे आहे आपले शैलेश दादा जे तेजसचे वडील आहेत. तर शैलेश दादा, आपल्याकडे काय काय मिळतं? माझ्याकडे आता गरम गरम कांदा पोहे आहेत, बटाटे वडे आहेत, कांदा भजी आहे, बटाटा भजी आहे, शिरा आहे, उपमा आहे, गरम मिसल पाव आहे, झुणका भाकर आहे, परत मॅगी आहे, चहा, कॉफी. माझ्याकडे जरी तुम्ही कांदा भजी खाल्लात ना 1 प्लेट तर 2-3 प्लेट तुम्ही जरूर मागवणार. नक्कीच नक्कीच, कारण हे छोटं स्टॉल आहे इथे आणि शैलेश दादांकडे सगळे पदार्थ मिळत असतात. आपलं चालू असतं ना कायम? हा, कायम चालू. किती वाजल्यापासून चालू होतं ते? सकाळी 7 वाजता चालू करतो स्टॉल. अच्छा. संध्याकाळी 6:30ला बंद करतो. 6:30ला बंद करतो. ओके.
तर चला शैलेश दादांकडे काय काय मिळतं ते आता त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. अगदी कोकणी ऑथेंटिक पद्धतीने हे सगळं पदार्थ आहेत. आणि घरगुती जेवण पण भेटतं माझ्याकडे. घरगुती जेवण चालेल. ऑर्डर द्यावी लागते माझ्याकडे. ओके, ऑर्डरप्रमाणे जेवण मिळतं. कॉन्टॅक्ट डिटेल्स मी स्क्रीनवर देतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. तसंच सामर्थ्य वॉटर स्पोर्ट्सचे देखील कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. चला तर आता शैलेश दादांना आपण भेटलेलो आहे आणि आता आपण वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी बीचवर जाऊया. अर्थातच बीचवर आहोत, आता वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करूया. तर पहिली आपण जेटस्की राईड करणार आहोत. चला तर आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे. तर आपली राईडला सुरुवात झालेली होती आणि दादा नाव काय तुझं? मोमीन. तर या किती वर्ष साधारण इथे आहेस तू? मी इथे 13 वर्ष. 13 वर्ष. साधारण कोणत्या कोणत्या राईड करतोस तू? मी 6 राईड देतो. बोटिंग, जेटस्की, डिस्को राईड, ड्रॅगन, स्लीपर, बनाना आणि तुमचा हे बनाना राईड. ओके, तर या सगळ्या राईड हा मोमीन देतो. एक 10-13 वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे. आपल्या सामर्थ्य वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी अंतर्गत हे सगळे जे मंडळी आहेत तर ते प्रशिक्षित मंडळी आहेत आणि 13-12 अशा वर्षांचा त्यांना अनुभव आहे. आताच तुम्ही बघितलं की कुठे उलटी सुलटी हा जेटस्की करत होता, पण मला असं एका पण पॉईंटला असं वाटलं नाही की हा कुठे नवशिक आहे. एक जबरदस्त ॲक्टिव्हिटी इथे अनुभवतोय मी, जेटस्की राईड.
ड्रॅगन राईड. तर पहिले आपण जेटस्की राईड केली, त्यानंतर मग हे ड्रॅगन राईड अर्थातच सामर्थ्य वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये या चालणाऱ्या सगळ्या राईड्स आहेत. तर ही मंडळी देखील आलेली आहेत. दादा तुम्ही कुठून आलात? वर्धापूर. नागपूर. इथे पहिल्यांदा येत आहे की? अच्छा, कोकणात आल्यानंतर आम्हाला बेस्ट राईड वाटली तुमची. ओके. खूपच छान वाटलं. आम्ही पहिल्यांदा अशा पद्धतीचा अनुभव घेतला आहे. समुद्रामध्ये पहिल्यांदा आलो आहे आम्ही, म्हणजे अच्छा. बीचवर समजू शकता तुम्ही बरोबर. गणपतीपुळे येथे सुद्धा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला हे अनुभव घेऊन दिला आहे का आम्हाला राईड आम्ही निशब्द झालो आहे आम्ही. ठीक आहे, थँक्यू. आणि आता आपण या स्पीड बोट आहे ना बाबू, स्पीड बोट. तर स्पीड बोट मधून आता आतमध्ये जाणार आहोत. तर ही सगळी मंडळी आहेत आपल्यासोबत. तर बनाना राईड जेव्हा होते तेव्हा मध्येच असं टील केलं जातं. अर्थातच लाईफ जॅकेट असतंच. पॅरासेलिंग ॲक्टिव्हिटी करायची आहे. पॅरासेलिंगची बोट आहे आणि यानंतर मग आपण आता पॅरासेलिंग ॲक्टिव्हिटी करणार आहोत. अर्थातच 2-3 वेळा आपली पॅरासेलिंग ॲक्टिव्हिटी झाली, पुन्हा करूया सामर्थ्य वॉटर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. जर तुम्हाला पॅरासेलिंग करायचं असेल तर ही स्पीड बोट तुम्हाला इथे घेऊन येते आणि मग या मोठ्या बोटीमध्ये पॅरासेलिंग केलं जातं. पॅरासेलिंग करताना प्रथमतः हे हार्नेस आपल्याला घालावं लागतं. तर हे आता प्रॉपर विंच कशा पद्धतीने सोडतात ते बघा. ओके.
आत्ताच आपण पॅरासेलिंग करून खाली आलो. बहुतांशी ठिकाणी माझ्या पोटात गोळा द्यायचा, ही माझी 4थ्यांदा वेळ असेल. तर प्रत्येक वेळेला मी जो ड्रायव्हर आहे त्याला सांगायचो की सावकाश नाही वरती, पण आज जो ड्रायव्हर होता तर तो हा दादा होता. दादा नाव कसं? माझं नाव दिनेश अशोक निवडकर. ओके. किती वर्ष व्यवसायात आहेस तू? 10 वर्ष झाली. साधारण 10 वर्ष झाली. अगदी या दादाने सावकाश नेऊन, मी त्याला आधीच सांगितलं होतं की हळूहळू ने, तर अतिशय कलाकौशल्याने त्याने मला वर नेलं आणि खाली आणलं. खरंच दादा तुझे खूप खूप धन्यवाद की एवढी सुपर म्हणजे प्रशिक्षित. हे ट्रेनिंग कुठे घेतलं तू? मी दुसऱ्या ड्रायव्हर कडून शिकून म्हणजे बघून त्याच्याकडून शिकलेलो आहे. अच्छा अच्छा. माझ्याजवळ मास्टरचं लायसन्स आहे, सेकंड क्लास मास्टर लायसन्स आहे. ओके ओके. पण असं वाटलं नाही कुठे की मला असं वाटलं नाही की नवशिका कोण आहे? तर हा ट्रेन ड्रायव्हर आहे. तर ही जी मंडळी आहेत तर ती देखील प्रशिक्षित मंडळी आहेत. तर आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा तेजस. तर सामर्थ्य वॉटर स्पोर्ट्स अंतर्गत आपल्याकडे पुन्हा एकदा सांगा कोणत्या कोणत्याही चालतात? आपल्याकडे पॅरासिलिंग आहे, जेटस्की राईड आहे, स्पीडबोट आहे, ड्रॅगन राईड आहे, बनाना राईड आहे, डिस्को राईड आहे, स्लीपर राईड आहे. तर ऑलमोस्ट आपण या सगळ्या राईड्सचा आनंद घेतला. छानपैकी तेजस आपल्याला असं फिरवून आणतो. पहिले आपण जेटस्की राईड केली, त्यानंतर मग बनाना राईड, ड्रॅगन राईड अशा सर्व राईड आपण केल्या. आणि गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर बरेच वर्ष ह्या राईड चालत असतात आणि अतिशय अनुभवी त्यामध्ये ही सगळी मंडळी असतात. आताच जसं आपला हा दादा आहे ज्याने अतिशय कलाकौशल्याने मला वर नेलं आणि खाली आणलं. मला खरंच उंचावरची भीती वाटते, पण वरून जे नजारे दिसतात ते खरंच अप्रतिम नजारे. निळाक्षार समुद्र आणि त्यात आपण वर जातो. एक वेगळी संकल्पना इथे राबवली गेलेली आहे. नक्कीच समुद्रकिनारा हा सुंदर असतो आणि आपण देखील अगदी शिस्तप्रिय रीतीने या राईड्स करायच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कितीही पोहता येत असू दे, लाईफ जॅकेट घालणं कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला वर एक वेगळ्या उंचीवर नेऊन मग एक नजारे दाखवले जातात. तर पुन्हा एकदा आपल्या तेजसचे आभार मानतो, कारण या सगळ्या राईडचा अनुभव त्याने दिला आहे. तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिसत असतील, कॉल करा आणि तेजस हळदणकर असं नाव आहे, तर त्याला कॉल करा आणि या राईड्सचा अनुभव घ्या. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर जे फलक लावलेले आहेत, सावधान, कुठे कधी जायचं पोहायला, तर त्या जे फलक लावले त्या सूचनांचं तंतोतंत पालन करा, कारण या सूचनाच तुम्हाला कुठेतरी जीवदान देण्यास मदत करत असतात. नाहीतर आपण कधीतरी अतिउत्साहाच्या भरात थेट समुद्रात उडी मारतो आणि कधी समुद्र आपल्याला आत घेऊन जातो हे वर गेल्यावर कळतं माणसाला. तर तुम्ही देखील सुरक्षित या राईडचा अनुभव घ्या. नक्कीच ही सगळी जी मंडळी आहेत तर तुम्हाला सुरक्षित नेऊन सुरक्षित आणण्याचं काम करतील. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.